स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये अनुदान द्या, दत्ता मांजरे तारदाळकर। सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूर परिस्थिती तर काही ठिकाणी काढणीला आलेल्या ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कर्जबाजारीही झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही। तसेच शासनाने शक्तीपीठ महामार्ग, उड्डाणपुले, मेट्रो अशी अनेक प्रकारची कामे सुरू असून ती कामे तातडीने बंद करून तो निधी व पेट्रोल व डिझेल विक्रीमध्ये जो दुष्काळ कर लावलेला आहे तो कर व केंद्र शासनाकडून अतिरिक्त दुष्काळी मदत तात्काळ मंजूर करून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी व शेतकरी आत्महत्या थांबवाव्या व लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे यासाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर आपल्या शिष्टमंडळासह मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यासाठी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावीर बारामती, दस्तगीर बागवान उपाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव मारुती सावंत मराठवाडा, कार्याध्यक्ष दिलावर मकानदार कोल्हापूर, दिव्यांग राष्ट्रीय अध्यक्ष विकास गायकवाड हातकणंगले, राष्ट्रीय मीडिया प्रमुख श्रीकांत कांबळे, वधूवर सूचक राष्ट्रीय कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, माहिती अधिकार अध्यक्ष दयानंद जावीर, इचलकरंजी सागरभाऊ लोंढे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इंदापूर तालुका तसेच पुणे झलकर पारवडी बारामती महाराष्ट्र कामगार अध्यक्ष दगडू कांबळे, दादासो सुतार, मार्तंड कांबळे यांसह अनेक मान्यवरांचे शिष्टमंडळ संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरेकर तारदाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली या संघटनेमार्फत सध्या पावसाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। बऱ्याचशा लोकांच्या जमिनी बुडल्यात, काही लोकांच्या जमिनी वाहून गेल्यात, काही लोकांच्या जनावर वाहून गेल्यात, काही लोकांच्या मेंढ्या वाहून गेल्यात। अशा लोकांना खालीलप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे मागणी करत आहे आणि ते मुख्यमंत्र्यांनी मान्य करावी असं आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सांगतो। जमीन ज्याची पाण्याखाली गेल्या, जमीन सगळं बुडल्या, पिकं गेल्या, त्यांना 50 एकरी 50,000 मिळावे। शेळी, मेंढी, गाई जे मेल्या प्रत्येक माणसाची नागरिकांची त्याला 50,000 प्रत्येक गाईला व म्हशीला मिळावं। तसेच घर ज्याचं पडलंय पाण्यानं पावसानं त्याला 5 लाख रुपये सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी आमची एक मागणी आहे। त्याप्रमाणे ज्याचं पानपट्टी असो, किराणा दुकान असो त्यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई बी मिळावी सरकारकडून ही आमची मागणी आहे। त्याचप्रमाणे नागरिक जे वाहून गेले किंवा मयत झाले अशा लोकांना 5 लाख नुकसान भरपाई मिळावी अशी सरकारकडून आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य करावी। कारण सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे आणि त्या धुमाकूळमध्ये बरेचसे लोक आत्महत्या केल्याच्या शेतकऱ्याला पर्याय नाही, तर याची सरकारनं दखल घ्यावी आणि दखल जर न घेतल्यास तर आम्ही तीव्र आंदोलन वेलफेअर समिती दिल्ली त्या संघटनेमार्फत आम्ही आंदोलन करू, पण हे सरकारकडे मिळवून देऊ अशी ग्वाही देतो। मी दत्ता मांजरे तारदाळकर बोलतो। त्यात आमची सर्व टीम विकास गायकवाड तारदाळ, मार्तंड कांबळे तारदाळ, दत्तात्रय गोडबोले कमनोर, परत दगडू कांबळे, नाना दातार ही सर्व टीम आणि काही बाकीची टीम सुद्धा बप्परगावची मिळतील अशी घेऊन आम्ही उपोषणाला बसू, पण सरकारकडे एक आम्हाला शेतकऱ्याला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, त्याची नोंद घ्यावी।